टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर हिरामन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर प्राचारण झालेला आहे. स्ट्राईक आहे चेतन शिंदे, नॉन स्ट्राईक आहे शरद पाटील. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तर जाऊया पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन झालेला आहे. मॅच स्टार्ट होते. पहिलाच बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर हिरामन पाटील. पहिलाच बॉल 5 ओव्हरची लढत आपण पाहतोय. यावेळेला पहिलाच बॉल शॉर्ट पुल केलाय. बॉल गॅप मध्ये आहे. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतोय. अगदी 2 धावा कंप्लीट झालेले आहे. तिसऱ्या रनचा प्रयत्न तिथून झालाय आणि चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. स्कोर कार्डवर आहे 2 धावा. चेतन शिंदेचा अकाउंट ओपन झालेला आहे. धावांचा श्री गणेश झालाय आणि टीमची रणसंख्या दोन्ही आकड्यावर आहे. पॉवर प्ले ओव्हर मैदानामध्ये पॉवर प्ले क्रमांक पहिला सुरू आहे. टीमची रणसंख्या दोन्ही आकड्यावर आहे. यावेळेला पहा चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. कोलबे टप्प्याचा बॉल चांगल्या बॉलला अगदी सन्मान दिलाय. खूप चांगली गोलंदाजी तिथून झालेली आहे. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची रणसंख्या 3 या आकड्यावर आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. टीमची रणसंख्या 3 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर पहिलं प्रगतीपथावर आहे. मेंढेडरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं सुरू आहे. एका बाजूला वाशी इंडियन्स आहे, एका बाजूला जर विचार केला तर राहुल रॉयल्स. या दोन्ही टीमच्या दरम्यान मोठी झुंज आपण पाहतोय. यावेळेला काय फटका सजवला. खूप चांगला फटका. लॉंग ऑफ मधून प्रोटेक्शन आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथून झालेलं आहे. 2 धावा अगदी कंप्लीट झालेले आहे. दोन्ही पुढे टीमची रणसंख्या 5 आकड्यावर आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. टीमची रणसंख्या 5 आकड्यावर आहे. यावेळेला खूप चांगला फटका. बॉल गॅप मध्ये आहे. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक थोडस फंबल झालेला आहे. बॉल चाललाय कव्हरिजन मध्ये. बॉल अगदी गुदगुदल्या करीत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरद पाटील यांच्या बॅट मध्ये झालाय चौकार. याडीचे टीमची रणसंख्या 9 या आकड्यावर आहे. त्यावेळेला खूप चांगला बॉल भन्नाट वेगाने बॉल पिचिंग झालेला आहे. यावेळेला खूप चांगला फटका. बॉलला पाठवला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. बॉल एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरद पाटीलच्या बॅटमधून आला लागोपाठचा दुसरा चौकार. 1 ओव्हरचा खेळ संपला. टीमची रणसंख्या 13 या आकड्यावर आहे. गाडीचे तर 9 जोडीचे इथून पहा. 1 ओव्हरचा खेळ संपला. टीमची रणसंख्या 13 या आकड्यावर आहे. 6 बॉलचा खेळ संपला विदाउट लॉस ऑफ द विकेट. चांगली बाब आहे टीम राहुल रॉयल्स या टीमला. टीमची रणसंख्या 13 या आकड्यावर आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला प्राचारण झालेलं आहे. स्वतःचं पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पवन. पहिलाच बॉल
पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. काय गोलंदाजी आहे पहिल्याच बॉलवर पहा. अगदी खोलवर टक्का. ब्रह्मास्त्राचा वापर झालेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी ब्रह्मास्त्राचा वापर झालाय. खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे. पहिल्याच बॉलवर पहा. खूप चांगलं रिदम आहे. खूप चांगला अँगल आहे. खूप चांगला लाईन बॉल रिलीज झालाय. टीमची रणसंख्या 13 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. टीमची रणसंख्या 13 या आकड्यावर आहे. यावेळेला पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे. काय ऍक्शन आहे. बन्नाट मेघाने बॉल पिचिंग झालाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. काय गोलंदाजी आहे. अगदी बन्नाट मेघाने बॉल पिचिंग झालाय. टीमची रणसंख्या 13 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. खूप चांगली गोलंदाजी होते. खूप चांगले षटक अजूनपर्यंत मैदानामध्ये सुरू आहे. या वेळेला बुलडोज बॉल. जास्त वेळ मला थांबवणार नाही कारण मी थांबू शकणार नाही. बॉल रिपीट विकेटच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतन शिंदेच्या बॅटमधून येते षटकार. दोन लागोपाठची यॉर्कर टाकल्यानंतर शेवटच्या तिसऱ्या बॉलवर पहा बुलटोज. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या बॉलला माफी नसते. चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु कमबॅक करायचं आहे. टीमची रणसंख्या स्कोर गार्डवर आहे. 19 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. यावेळेला पहा. यू मिस आय विल आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. तू से है तो मैं सवा शेरू. या प्रकारचं प्रात्यक्षिक आहे. टीट फॉर टॅट हिट का जवाब पत्थर से. या प्रकारचं बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. चेतन शिंदे बॅक टू द डगआउट. चेतन शिंदेच्या खेळीचं अंतकरण झालेलं आहे. पहा पहिले 2 बॉल यॉर्कर झाल्यानंतर अगदी स्वतःला सावरलं. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. टीट फॉर टॅट इतका जवाब पत्थर से. या प्रकारचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण चेतन शिंदे नावाचं वादळ मैदानामध्ये चालू होतं. अगदी माघारी परतावं लागेल चेतन शिंदेला. तर नवीन बॅट्समॅन युनाइट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे संदेश. मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकाराने खातं खोललं. या संदेशने तोच फलंदाज युनाइट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. खूप चांगली गोलंदाजी होते. बबनच्या माध्यमातून टीमची रणसंख्या 19 या आकड्यावर आहे. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या परंतु जी विकेटची गरज होती ती विकेट आपल्या टीमला मिळवून दिलेली आहे पवन या गोलंदाजानं. यावेळेला पहा. खूप चांगला बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. पंचांनी अगदी खारीज केलेले आहे. काय गोलंदाजी आहे. काय व्हेरिएशन आहे. काय रिदम आहे. काय अँगल आहे. प्रत्येक बॉल मध्ये चेंजेस पाहायला मिळालाय. गतीपेक्षा मित्रांनो कृती महान आहे. कधी वेगवान बॉल कधी फुल टॉस बॉल. प्रत्येक बॉल मध्ये चेंजेस ही चांगली बाब आहे. षटकार खाल्ल्यानंतर चेंजेस पाहायला मिळालाय. टीमची रणसंख्या 19 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. यावेळेला बॉल फटका बसला. बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक थोडस फंबल झालंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेडूसी मारेच्या भारतकार. धन्यवाद डीजे. तर यानंतरचा सामना आहे ब्रदर्स फॉरेवर ब्रदर्स फॉरेवर विपक्ष ऍसेट स्टार. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. ब्रदर्स फॉरेवर
विपक्ष ॲसेस्टार दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे, आले असेल. हा पहिला कॉल आहे, तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. टीमची रणसंख्या स्कोर कार्डवर आहे. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये स्वतःचं पहिलं संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर नवनाथ. तर नवनाथ भोईरला प्राचारण झालेला आहे. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी टीमची रणसंख्या 23 या आकड्यावर आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 विकेटचं नुकसान झालेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉल आपल्याला पहा, पहिल्याच बॉलला पुल केला, बॉल चालला, फाईन लेगला, एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरद पाटीलच्या बॅटवरती होतोय चौकार. थँक्यू डीजे. तर चौकाराबरोबर टीमची रणसंख्या 27 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. टीमची रणसंख्या 27 या आकड्यावर आहे. तर पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सर्कलचं चाललं ना रे, सर्कलचा त्या प्लेयर जास्त होता का स्टमाचे काहीतरी. अच्छा याच्या बाजूचा नाही. तर टीमची रणसंख्या 27 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. पहिल्याच बॉलवर स्वागत केलेलं आहे चौकारानं. माझी पोटी कार्ड यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा स्विच हिट सक्सेसफुल झाला आहे. थोडस फंबल झालंय आणि बॉलला पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा मार चौकार. थँक्यू डीजे. लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. टीमची रणसंख्या 31 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. शरद पाटील अगदी अक्षरशः कडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यामुळे फटका बसला, बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक इथून बंबर झालेला आहे आणि 2 धाबा अगदी चित्त्याच्या चपळाईनं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. दोन्ही पुढे जाणार टीमची रणसंख्या 33 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. टीमची रणसंख्या 33 या आकड्यावर आहे. यावेळेला फटका बसला, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु बॉल चालला नो मॅन लँड मध्ये. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची रणसंख्या 34 या आकड्यावर आहे. 34 धावा स्कोर कार्डवर आहे. दोन बॉल राहिल्या ना. 34 धावा स्कोर कार्डवर आहे. 4 बॉलचा खेळ संपला. यामुळे आक्रमण केला, परंतु फटका बसला. बॉलच्या खाली संजय सुतार आहे.
फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज क्रमांक दुसरा संदेश बॅक टू द डग आउट या डीजे. पाच बॉलचा खेळ संपलेला आहे. टीमची रणसंख्या 34 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपलब्ध आहे. एका बाजूला ब्रदर्स फॉरएव्हर आहे, एका बाजूला जर विचार केला तर एसए स्टार आहे. दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाणार आहे नुकत्याच वेळेमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची रणसंख्या 34 या आकड्यावर आहे. या वेळेला खूप चांगला फटका. काय फटका सजवला आहे. टेनिस क्रिकेट विश्वाचं मातक सौंदर्य. बॉल कव्हर पॉइंटला पोहोचून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शरद पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. टॉस ब्रदर्स फॉरएव्हर्स या टीमनं टॉस जिंकलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. टीमची रणसंख्या 40 या आकड्यावर आहे. तर माफ करा, टीमची रणसंख्या 38 या आकड्यावर आहे. 38 धाबा स्कोर कार्डवर आहे. 34 होत्या. 34 नंतर 4 धाबा आल्या. 38 धाबा स्कोर कार्डवर आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 मध्ये प्राचार्य झालेला आहे. स्वतःचं दुसरं आणि सगळ्याकडून 4थं षटक हाताळण्यासाठी हिरामन पाटीलला प्राचार्य झालेला आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉलला उडवण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्न अगदी सफल झालाय. निलेश भोईर बॅक टू द डग आउट. तर या डीजे मास्टर पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून दिलेली आहे. नवीन बॅट्समॅन दाखल झाला. नयनला प्राचार्य झालेला आहे बॅटिंग करण्यासाठी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये दाखल झालेला आहे. यावेळेला बहा स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. अगदी नकार दिला. अपीलला अगदी दंडित केलेला आहे. खूप चांगला बॉल अगदी रिलीज झालाय. टीमची रणसंख्या 38 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर आहे. यावेळेला काय गोलंदाजी आहे. बन्नाटने गती कमी केलेली आहे. गतीपेक्षा कृती महान आहे. अगदी नाकासमोरून बॉल ट्रॅव्हल झालाय. खूप चांगली गोलंदाजी होते.
खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे. टीमची रणसंख्या 38 या आकड्यावर आहे. यावेळेला खूप चांगला फटका बॉल चालला अलॉंग द कार्पेट मधून पोटेन्शियल आहे. थोडंसं फंबल झालेलं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. सिंगलला डबल मध्ये अगदी चित्त्याच्या चपळाईनं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. दोन्ही पुढे जाते. टीमची रणसंख्या 40 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर आहे. टीमची रणसंख्या 40 या आकड्यावर आहे. यावेळेला हा पुढे सरसावला परंतु अगदी हलक्या हाताने अगदी ढकलला. समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची रणसंख्या 41 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर आहे. टीमची रणसंख्या 41 या आकड्यावर आहे. तर ब्रदर्स फॉरेवर या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी गुडले. पहा पंचांनी दंडित केलाय. पुन्हा टाकावाला गेला बॉल असं पंचांनी घोषित केलेलं आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय. तर पंचांनी दंडित केलेला आहे. पुन्हा टाकावाला गेला बॉल असं पंचांनी घोषित केलेलं आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या स्कोर मध्ये ऍड होते. टीमची रणसंख्या 42 या आकड्यावर आहे. स्ट्राईक एंडला आहे नयन. टीमची रणसंख्या 42. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण परंतु फटका बसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथून झेल पकडलाय. नयन शिजवनच्या केळीचं अंतकरण झालं. नयन बॅक टू द डग आउट. या डीजे काय झाला डीजे डीजे काय झोपाल झाला. कॅच बघितली तो तर 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. टीमची रणसंख्या 42 या आकड्यावर आहे. 42 धावा स्कोर कार्ड वर आहे. बोललो वहिला पण ब्रदर्स फॉरेवर विपक्ष एसए स्टार. ब्रदर्स फॉरेवर या टीमने टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू असा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर इथून 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची रणसंख्या 42 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी ट्रॅकवर वातावरण झालेला आहे. तर मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर आलेला आहे. चालेल काय झालं जरी एखादं चाललं एवढा पण नको चालला. यावेळेला खूप चांगला बॉल बॅटची टिकेज लागते परंतु प्रथमेश केळीचं अंतकरण इथून झालेलं आहे. प्रथमेश बॅक टू द डग आउट. शुभम गोदी तर नवीन बॅट्समन दाखल झालेला आहे शुभम रावत. तर बॅटिंग करण्यासाठी शुभम रावत आलेला आहे. स्लॉग ओव्हर आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची रणसंख्या 42 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 5 प्रगती पथावर आहे.
त्यावेळेला खूप चांगला बॉल बंडाट वेगानं बॉल स्पिचिंग झाला. शुभम रावतला बीट झालेला आहे. खूप चांगली गोलंदाजी झाली. 2 बॉलचा खेळ संपला. ओव्हर नंबर 5 प्रगती पथावर आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची रणसंख्या 42 या आकड्यावर आहे. शुभम रावत बॅटिंग करत असताना यावेळेला फटका बसला. बॉल चालला नो मॅन लँड मध्ये. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर 43 या आकड्यावर आहे. एकच रन मिळेल. या बॉलवर एकने पुढे जाणार. टीमची रणसंख्या 43 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 5 प्रगती पथावर आहे. खूप चांगली गोलंदाजी होते. 3 बॉलमध्ये एकच रन खर्च केलेले आहेत आणि एक विकेट मिळून दिलेली आहे. मुकेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहे. टीमची रणसंख्या 43 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 5 प्रगती पथावर आहे. यावेळेला खूप चांगला बॉल पहा. पंचांनी दंडित केलाय. पुन्हा डागावला गेला बॉल असं पंचांनी घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या स्कोर मध्ये ऍड होते. टीमची रणसंख्या 44 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 5 प्रगती पथावर आहे. टीमची रणसंख्या 44 या आकड्यावर आहे. यावेळेला आक्रमण आहे. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईन टीमची रणसंख्या 50 या आकड्यावर आहे. ओव्हर नंबर 5 प्रगती पथावर आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची रणसंख्या 50 या आकड्यावर आहे. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. बॉलला पाठवला. स्कोर ऑफ द विकेट्स. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून शरद पाटीलच्या बॅटमधून आलाय लागोपाठचा हा दुसरा षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार. टीमची रणसंख्या 56 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेला फटका बसला. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. संजय सुतार धावतोय पडतोय. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथून झालेलं आहे. 2 धावा. तिसऱ्या रनचा प्रयत्न तिथून झालाय. अमित भंडारी खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथून झालेलं आहे. 3 धावा अगदी चित्याच्या चपळाईने चोरून काढलेल्या आहेत. 4थ्या रनचा प्रयत्न इथून झालाय आणि 4 रन देखील कंप्लीट झालेले आहेत. 5व्या रनचा प्रयत्न इथून झालाय. 5 धावा अगदी कंप्लीट झालेल्या आहेत. 6व्या रनचा प्रयत्न होणार की काय आणि 6 धावा अगदी कंप्लीट झालेल्या आहेत. कारण षटकाराची गरज नाही. 6 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईनं. तर माफ करा 5 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 5 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 5ने पुढे जाते टीमची रणसंख्या 61 या आकड्यावर आहे आणि 62 रनचं लक्ष गाठायचं आहे येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये. तोपर्यंत आपण जाऊया मनोज सरांकडे. या मनोज सर हकीका खुदो का हाल सुनाने के लिए. धन्यवाद राहुल। इससे पहले कि नई मुंबई वेलफेयर फाउंडेशन की तरफ से जो एम्बुलेंस यहाँ पे उपलब्ध करवाई है गणेश पाटिल उनकी तरफ से, तो एक राउंड अप करवाना चाहती है। चलिए, काशीनाथ पाटिल और नीलेश भगत थोड़ी सी इंजरी आ चुकी है, स्प्रे चाहिए। जी हाँ, फर्स्ट एड बॉक्स अगर है स्प्रे दे दीजिए। आप मेरे साथ कम्युनिटी बॉक्स में तुकाराम वाघबर है। तुकाराम, शिव तीर्थ मैदान के इतिहास की अगर बात की जाए, ये पहली बार ऐसा हुआ कि 6 रन दौड़ के मुकम्मल किए। इससे पहले लॉर्ड्स में इतिहास हुआ था। ये जो रिकॉर्ड है, इतिहास दोहराया जाता है। क्रिकेट में हमेशा इतिहास दोहराए जाते हैं। शिव तीर्थ मैदान में इतिहास पहली बार ऐसा हुआ कि किसी टीम ने दौड़ कर 6 रन मुकम्मल किए। तो ये सब होते रहता है, वो भी ऐसे टीम के खिलाफ जिनके पास सत्यवन भगत, मुकेश म्हात्रे, हीरामन पाटिल, सोमनाथ
बोहिर ऐसे खिलाड़ी मौजूद है, उसके बावजूद भी ना कि ऐसा नहीं है, खेल खेल होता है, लेकिन कोशिश करनी होगी वाशी इंडियन की टीम को इस मैच को जीतने की, क्योंकि राउंड रॉयल्स ने अपना पहला मुकाबला जीता है, निश्चित रूप से उनका मनोबल काफी ऊंचा होगा। वाशी इंडियन के लिए यहाँ पे खोने को कुछ तो नहीं, लेकिन पाने के लिए बहुत कुछ है। कितीचा टार्गेट भाई? शरद पाटील 47 मारले. त्यांनी किती मारल्या शरदने? नाही 61 चा टार्गेट आहे, 47 त्यांनी मारल्या. थर्ड हायरिंग झालता ना. देखिए बात में ये बात हम भूल गए कि हाँ, शरद पाटिल ने 47 यानी 47 रनों की पारी खेली है। ये दूसरे बल्लेबाज, तीसरे बल्लेबाज की जगह तीसरे बल्लेबाज, इससे पहले रोहन करू ने 50 रन बनाए, उसके बाद उनका रिकॉर्ड तोड़ा सचिन रजाक ने। चलिए एम्बुलेंस अपना एक ओळख फरेट देते हुए ठीक है मैदान का जायजा ले रही है। गणेश पाटिल इनकी तरफ से, अपोलो की तरफ से एम्बुलेंस उपलब्ध करवाई गई है और ये एक अच्छा संकेत है। कैमरामैन थोड़ा सा एम्बुलेंस की तरफ कैमरा घुमा दीजिए, क्योंकि नई मुंबई ही नहीं बल्कि रायगढ़ जैसे इलाके में भी अपनी पहचान छोड़ रखी है गणेश पाटिल ने, और वाशिका प्रीमियर लीग के माध्यम से ये दूसरा साल है अपनी तरफ से सेवाएं उपलब्ध करवा रहे हैं। इसके अलावा अपोलो के नर्सेस भी यहाँ पर उपलब्ध करवाई गई है। वो खिलाड़ी इंजर्ड हो जाता है। कॅमेरामॅन से नम्र विनंती आहे कॅमेरामॅनला की आपण कृपा करून ॲम्ब्युलन्सवर आपला फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन त्याला सांग नाही कॅमेरा लक्ष दे. नाही नाही ते सांग रे. कैमरामैन एम्बुलेंस 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 राउंड परेड कर रही है, तो एम्बुलेंस को कैमरे में कैद करना जरूरी है। एक जमाना था तुकाराम जी जब टेनिस क्रिकेट के मैचेस लाइव टेलीकास्ट नहीं होते थे, मीडिया के माध्यम से कहीं ना कहीं इनको लाइव टेलीकास्ट करवाना बहुत जरूरी है। एक समय ऐसा भी था कि जो मैचेस होते थे वो वहां पर सीमित रहते थे, लेकिन अब ये YouTube के माध्यम से 154 देशों में इसका सीधा प्रसारण देखने को मिलता है। जो दर्शक यहाँ उपस्थित नहीं है वो दर्शक जो है वो लाइव टेलीकास्ट अपने घर में बैठकर इसका मजा ले सकते हैं। आपको बता दूं कि एक थाना में मैच हो रहा था, मैं 2 बार वहां टूर्नामेंट में जा चुका हूं, तो मैं तीसरी टूर्नामेंट में वहां पहुंचा नहीं था, तो वहां पे लाइव टेलीकास्ट देखने वाले एक दर्शक बैठा था, उसने देखा कि मनोज पाटिल की आवाज यहाँ पर नहीं आ रही है, तो उन्होंने कहा कि मनोज पाटिल इन दिस टूर्नामेंट इज नॉट अवेलेबल। तो ये होता है क्योंकि आप लाइव टेलीकास्ट जब होता है हमारी आवाज 7 समुंदर पार पहुंचती है, तो कुछ हद तक ये जायजा होता है कि उस कैमरे को हमें पूरी तरह से चित्रित करना चाहिए। नक्कीच आवाजाची जादू असते मनोजदा, आणि आवाजावर प्रेम करणारे श्रोते आज क्रिकेटपेक्षा जास्त, क्रिकेट रसिकांपेक्षा जास्त कोण ओळखू शकतं, कारण आपल्या आवाजामध्ये जादू आहे आणि जादूचं कुठंतर सोनं होतंय की काय. पहिला चेंडू मुकेश मारतोय, जातोय चेंडू डीप स्क्वेअर लेगला, 1 धाव, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी धावून करतायत. पूर्ण पहिल्याच पासून आक्रमक पवित्रा घेत आहेत मुकेश उर्फ मॉकी. 40+ संघाचा एक हुकमी एक्का म्हणेन मी तर, कारण अष्टपैलू खेळाडू 40+ ग्रामीण क्षेत्रामध्ये आजपर्यंत नावलौकिक केलेला हा खेळाडू आणि एकट्याच्या बलबुत्यावर बऱ्याच टुर्नामेंट एक हाती जिंकून देणारा हा फलंदाज यावेळी मात्र मोठी भिस्त असेल. 62 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय, अतिशय गोलंदाजी करतोय. राईट आर्म विकेटचा मारा, ॲम्ब्युलन्स ओळख परेड करते. अनोखा उपक्रम खरोखर या 40 वाशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये पण ही गोष्टाची कुठेतरी कमी असते. धावसंख्या 2, तर ती ॲम्ब्युलन्सची सेवा या ठिकाणी पूर्ण वेळ 62 धावांचं आव्हान आहे मुकेश. तर खरोखर चांगला प्रयत्न आणि चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा, यावेळी मात्र पुन्हा चेंडू जातो त्या क्षेत्रामध्ये, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव, एका धावेने समाधान. दुसरा धावा काढण्याचा प्रयत्न, वाह क्या बात है, 2 धावा. 40+ 40 नंतरच देखील हे नवतरुण जोश आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावांवर. तर एक अनोखा उपक्रम खरोखर आपल्याला पाहायला मिळतोय ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा अतिसज्ज, यावेळी मात्र चेंडू हवेत, झेल मात्र टिपला गेलाय का हातात येऊन बसलाय, मात्र मोठा मासा गळायला लागलाय असं म्हणावं लागेल. कोबीनी टपाट लागा काय त्याच्या हातात. पुढे काय सांगाल?
तो कह रहा हम शॉर्ट फाइन लेग पर जिसको हम शुभम उनका नाम है, उनको कोबी के नाम से संबोधते हैं, ऐसा लग रहा है कि उन्होंने अपने हाथों को फेविक्विक लगा के फील्डिंग कर रहे थे। गेंद उनके हाथों को चिपक गई है। ऐसा में कैच तो उन्होंने पकड़ा ही लिया, मुकेश मात्रे का विकेट। और ये जानते हैं मुकेश मात्रे की विकेट की अहमियत क्या होती है। मुकेश मात्रे जो है ये उनका पसंदीदा ग्राउंड है, यहाँ के मैदान को चारों तरफ से वो शॉट सिलेक्शन करवाते हैं, तो इनमें क्षमता भी। और ये जानते हैं कि मुकेश मात्रे का विकेट लेने के बाद वाशी इंडियन के तंबू में पूरी तरह से खलबली मचा दी है, इसमें कोई दोहराई नहीं होगी। मात्र सामर्थ्य आहे फलंदाजीमध्ये, खोलवर फलंदाजी आहे, अनुभवाचा एक मोठा साठा आहे. हा, अमित येतोय फलंदाजीला. सत्यवान भगत सारखे एक नावाजलेले फलंदाज देखील त्यांच्यामध्ये आहेत. आजपर्यंत क्रिकेटला काय दिलं असेल नवी मुंबईमध्ये, वाशीमध्ये जर नावलौकिक केलं असेल, मोठे मोठे खेळाडू काशीनाथदा, MS भगत सारखे देखील खेळाडू या मैदानात जीव जो तोडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. सकाळी MS भगत का एक रिकॉर्ड मेरे पास है, 6-7 पहले की बात है, गाँव दो जुगांव में एक मैच खेला जा रहा था 40+ का, जब 50 के ऊपर का खिलाड़ी है, जब उनके हाथों को गेंद लगी थी, पूरी तरह से हाथों की उंगली फट गई थी, खून निकल रहा था, लेकिन वहां पर 12th मैन नहीं था। तो ऐसे हालात में क्या करेंगे आप? 10 खिलाड़ी से तो आप खेल नहीं सकते हो। MS भगत बैंडेड करवा के खूब मैदान में उतरे थे, तो ये कुछ ऐसे होते जैसे अनिल कुंबले जबड़े में चोट लगने के बावजूद मैदान में उतरे थे, तो ये सब होते रहता क्रिकेट में। सुरेख फटका सजवलाय, स्कोर कव्हरच्या क्षेत्रामध्ये 4 धावा. डीजे झोपला. हाय वाजव. आता मीच वाजवतो. सुरेख फटका येतोय तो संजयच्या बॅटेतून. वाह, काय सुरेख फटका सजवला. अलगद बाहेरचा पाय बाहेर काढला आणि झोकून दिलं. फल 4 धावा. डीजे मास्टर 40+ के खिलाड़ी खेल रहे हैं, पुष्पा का गाना लगा दीजिए ताकि उनमें जोश आ जाए। बस रे दादा, चुकीच्या वेळेला वाजवतोय. दरम्यान संजय पॉवर प्लेचा फायदा कितपत होईल हे घेणं महत्वाचं आहे. यावेळी पुढून वाह सुरेख पुढे सरसावून मारला चेंडू येतो डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये आलं. कमेंट्री बॉक्सच्या जवळ सीमा पार 4 धावा. आता वाजव डीजे. जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मत काम करता जो चंडाल का काल उसका बिगाड़े वक्त जो महाकाल का. डीजे ऐक ना मित्रा, जरा इकडे लक्ष दे, कारण व्यत्यय येतोय. संजय दादा चांगली बॅटिंग करतायत. 12 धावा धावफलकावर लागलेत. चांगली सुरुवात 40+ माध्यमातून या ठिकाणी होते. अतिशय गोलंदाजी करतोय. पुढे सरसावून वा देखना फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी जातोय की काय. वा वा वा, टाळ्यांचं कौतुक. झोप जाईल. एक ओव्हर मध्ये काय 18 झाले. हा मग संजय किती 14 धावा पाहिजे असतील 24 बॉलात. 18 आणि 13 बरोबर ना 43 धावा असतील ना. 62 42 पाहिजे असतील ना. नाही 44. डीजे मास्टर भाई चाय की प्याली यहाँ पहुंच चुकी है, अगर थोड़ी सी सुस्ती आ चुकी है तो 2-3 कप चाय पी लीजिए प्लीज. हवा का रुख थम चुका है, सूरज आसमान के आगोश में जा चुका है. ऐसे हालात में आपके चेहरे पर अभी भी नींद दिख रही है. प्लीज झुमका बकर. चलो, 1 ओवर की समाप्ति के बाद वाशी इंडियन टीम का स्कोर बना है बगैर 1 विकेट के नुकसान पे 18 रन. अब 24 गेंदों में इस मुकाबले को जीतने को चाहिए 44 रन. मंजिल है 62 रनों की. 24 गेंदों का खेल बचा. अब गेंदबाजी में परिवर्तन किया है. राहुल शुवार्स की तरफ से आए हैं नंबर 2 पर गेंदबाजी करने नारायण, जबकि नीलेश माफ कीजिएगा नीलेश भोईर, जबकि स्ट्राइक पर है अमित भंडारी, नॉन स्ट्राइक पर संजय सुतार. ये 2 40+ के खिलाड़ी हैं.
अब उनके सामने यंग गेंदबाज नीलेश भोईर, 24 गेंदों में चाहिए 44 रन, प्रति ओवर में चाहिए 11 रन। बायत के खिलाड़ी है शायद, जी हाँ, बायत के खिलाड़ी के लिए डीप स्क्वायर लेग, डीप लॉन्ग ऑन, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, शॉर्ट वाइडिश मिड विकेट, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग। पहली गेंद पुल करने की कोशिश, लेकिन पुल इज नॉट सक्सेसफुल। सीधे विकेट कीपर के दास्तानों में गेंद, डॉट बॉल का इशारा। अब चाहिए 23 गेंदों में 44 रन। पहली ही गेंद पर टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल ने प्राप्त किया गेंदबाज नीलेश भोईर ने और पूरी तरह से चकमा दे दिया अमित भंडारी को। विकेट कीपर की तारीफ करना चाहूंगा, विकेटों से सटे होकर विकेट कीपिंग का नजारा पेश करवाते हुए इस बार गेंद को थोड़ा सा नीचे रखा। तो कारण देखिए गेंदबाजों को देखोगे नीलेश भोईर को, तो गेंद जो है थोड़ा सा नीचे रखवा रहे। तो यह रणनीति होनी चाहिए। बायत के बल्लेबाज के सामने जब आप गेंदबाजी करवाते हो तो आपकी गेंदबाजी में वेरिएशन होना बहुत जरूरी है। 2 गेंदें डॉट निकली, संजय सुतार गए तो नसीहत देने के लिए। अगदी बरोबर, कारण क्रिकेटमध्ये मन आहे मनोजी, काही क्रिकेटमध्ये काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते. कुठल्या चेंडूची वाट पाहायची आणि कुठल्या चेंडूची वाट लावायची हे ज्या वेळेला गणित जमतं त्यावेळेला फलंदाजीचं सूत्र हाती येतं. दरम्यान यावेळेला चेंडू काही समजलेलं नाही. दरम्यान चेंडू एक धाव, पंचांचा इशारा येतो 22चा आणि एक धावांनी धावसंख्या जाते वाढते 19. तर सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते निलेशाची, कारण 2 चेंडू डॉट आणि या चेंडूवर देखील एक फसवा फटका चुकतोय आणि एक धावेने 21 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान असेल 40+ वासी संघासाठी. वासी संघामध्ये एक देखील मनोजी मोठी फलंदाजीची भिस्त आहे. मात्र योग्य वेळेवर योग्य तुम्हाला फटके मारावे लागतील. जसे सुरुवात केली होती संजयजीने 18 धावा पहिल्या षटकामध्ये काढल्या होत्या. असाच एक आक्रमक पवित्रा अपनावा लागेल. पाहूया काय करतोय संजय. यावेळी देखील वाह, सुरेख भुंगाट चेंडू म्हणेन मी तर. चेंडू टप्पा पडून काय गतीनं जातं, यष्टीरक्षक मात्र अलगद यष्ट्याला चिटकून आपली भूमिका पार पाडतोय. 4 चेंडू सुरेख टाकले, केवळ 1 धावा. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला, केवळ 1 धाव. दडपण आणण्याचा प्रयत्न, गती टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचळ मिळत चेंडूला आणि चेंडू काय होतं पुढे सरसावून. क्या कहने इस शॉट के संजय जी, आगे आके खेल दिया डीप मिड विकेट क्षेत्र में 4 रनों के लिए. 6 रनों के आ चुके हैं तुकाराम जी. अब बाउंड्री आनी चाहिए क्योंकि अब तक 5 गेंदों में 7 रन आ चुके हैं. 3 डॉट निकली, 1 सिंगल आ चुका है, 1 6 रन आ चुके हैं. तो 11 का एवरेज जो है अभी बाउंड्री आनी चाहिए. अगर बाउंड्री नहीं मिलेगी तो एवरेज नहीं निकलेगा. दाहिने हाथ से और विकेट. एक बार थोड़ी सी गेंद को लेग स्टंप की तरफ फेंकने का प्रयास किया था नीलेश भोईर ने. 1 रन पूरा कर दिया है. तो सार लेने की कोशिश करेंगे, लेकिन डीप मिड विकेट के बिल्कुल खिलाड़ी के हाथ में गेंद. ओवर की यहाँ पे समाप्ति हो चुकी है. तो 2 ओवर की समाप्ति के बाद रनों का पीछा करवाते हुए वाशी इंडियन टीम का स्कोर बना है 26. मंजिल है 62 रनों की. अब 18 गेंदों का खेल बचा हुआ है. 18 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए 36 बजेगा. नवीन आहे आम्हाला 36 पाहिजे. 36 ना बरोबर ना 36. चलिए 18 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए अभी भी 36 रनों की आवश्यकता. प्रति ओवर में देखा जाए तो 12 रन. अब गेंदबाजी में एक और बदलाव किया जाता है. चेतन शिंदे किसके साथ जाते हैं? नंबर 3 पर, यानी पावर प्ले की पाबंदियां जो है वो ओवर खत्म हो चुकी है. फील्डिंग डिस्ट्रक्शन अब शुरू हो चुका है, यानी अब सर्कल के बाहर 5 खिलाड़ी भी रख सकते हो, 6 खिलाड़ी भी रख सकते हो. तो ऐसे स्थिति में चेतन शिंदे किसके साथ जाएंगे? तो गेंदबाजी में एक और तब्दीली. नयन टीम की तरफ से नंबर 3 पर गेंदबाजी करेंगे. व्यक्तिगत के तौर पर नयन का ये पहला ओवर. सामने है संजय सुतार स्ट्राइक पर. टीम का स्कोर बना है 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन, यानी 13 के एवरेज से रन बना है. अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए 18 गेंदों में 12 प्रति ओवर के अवसर से 36 रनों की आवश्यकता. नॉन स्ट्राइक पर अमित भंडारी दोनों बातचीत करने के लिए तुले हैं मैदान पर. यह देखना होगा कि प्रति गेंद पर रन बनाने का प्रयास करें.
कोई भी गेंद डॉट ना निकले। तो गौरव ये सोच होनी चाहिए बल्लेबाजों की, कोई भी गेंद डॉट नहीं निकालना चाहिए, यानी आपको 2-2 रन तो लेने ही चाहिए, अन्यथा बड़ा शॉट मारने का प्रयास करें। सिंगल से काम नहीं चला, क्योंकि डगआउट में सत्यवान भगत बैठे हैं, हीरामन पाटिल बैठे हुए, नवनाथ भोर बैठे हुए, तो बल्लेबाजी जो है वो गहराई में है। तो ऐसे हालात में उन बल्लेबाजों को मैदान में ज्यादा देर तक बिठा के रखना ठीक नहीं होगा। तो एक बल्लेबाज को यहां से टॉप गियर में बल्लेबाजी करने का प्रयास करना चाहिए। पहली गेंद नयन की उमदा शॉट, शॉट मारलाय सीमा, वाह वाह वाह, कौतुक असेल क्षेत्ररक्षकाचं। एक धाव, दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी केलेल्या आहेत पूर्ण। मात्र संजय सुतार यांचा प्रयत्न चांगला होता, पुढे सरसावून मारलेला फटका हवेमुळे कदाचित आत आला, आणि मात्र क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक असेल, 4 धावा जवळजवळ संघासाठी वाचवल्या आणि धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचते ती 28। तर मोठे फटके क्रमप्राप्तच आहेत। यही जो रोके हुए रन्स होते हैं ना, वही रोके हुए रन्स गेंदबाज का और फील्डरों का मनोबल बढ़ा देता है। और खास तौर पे 4:30-5 बजे के बाद शिवतीर्थ मैदान का जो हवा का रुख है वो थम जाता है, चेस कर पाना काफी मुश्किल हो जाता है। 28 रन बन चुके हैं तुकाराम। दरम्यान पुन्हा एकदा सज्ज, यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातो, डीप कव्हरला चेंडू, एक धाव आणि दुसरी धाव देखील वाह धावून केलेली आहे पूर्ण, कारण प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी येणं जरूर होत आहे। एक क्रिकेट मध्ये लोक मुंबई की लाइफलाइन है लोकल और क्रिकेट की लाइफलाइन है सिंगल और डबल। एक कहावत है मनोज जी, ऐसा होना चाहिए। अगर बड़े हिट आपके आते नहीं तो सिंगल इक्के दुक्के पे काम चलाना चाहिए। रण संख्या 2 की बदौलत जा पहुंची है 30 के योग पे। दो गेंदें हो चुकी है। नयन जो पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, इस बार काफी तेज तरारी गेंद आगे आके खेल दिया गेंद को, डीप के क्षेत्र में गेंद जा रही, देखना अंपायर का इशारा, जी हाँ 4 रनों का बढ़िया शॉट। थँक्यू। धावसंख्या 34 झालेली आहे। मनोजी एक आक्रमक सुरुवात ज्या पद्धतीने संजय सुतार यांनी केलेली आहे, चौकार आणि षटकार न चांगल्या षटक, चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा, चांगलं सूत्र या ठिकाणी क्रिकेटचं सूत्र आपल्याला पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलाय, प्रयत्न जातोय चेंडू लॉंगच्या क्षेत्रामध्ये, एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतच नाही कारण क्षेत्ररक्षण चांगलं, एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35। 27 धावा आणखीन देखील हवे आहेत जिंकण्यासाठी। किती बॉल झाले? 14 बॉल 27 ना, 2 बॉल किती ठेवले ही ओव्हर मध्ये? 4 झाले, 14 बॉल 14 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान। हे लिलिया पेल्ल्याचं सामर्थ्य 40+ शहरी विभागामध्ये आहे, मात्र वेळेची वाट पाहावी लागेल। वेळेत चांगल्या फटक्यावर, चांगल्या चेंडूवर चांगले फटके मारावे लागतील आणि ते डावखोरा फलंदाजीसाठी हवेचा झोक त्या ठिकाणी। आता फक्त टाइम करण्याची गरज, बाकी सर्व काम अंपायर आणि गुणलेखक करतील असं मला वाटतंय। पण नयन मागच्या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी घेऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला हा गोलंदाजी करतोय। यावेळी मात्र तेच हेरलं आणि केलं, चेंडू जाऊन बसतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद, अमित बाद, विजय। पुष्पा लगा भाई, पुष्पा 20+ वाले खेल रहे हैं भाई। थँक्यू नयन। दरम्यान या ठिकाणी नयन गोलंदाजी करतोय, संजय सुतार एक आक्रमक फलंदाजीचं रूप या ठिकाणी अवतरण केलं, प्रत्येक चेंडूवर मोठे फटके। यावेळी मात्र देखील येतो डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, एक धाव, वा वा, सुरेख क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गजर होतं या ठिकाणी प्रेक्षकाकडून। फटका तेवढाच चांगला होता शरद पाटील यांचं क्षेत्ररक्षण, करावं तेवढं कौतुक कमी आहे। 2 धावा वाचवल्या, षटक संपलं, पाणी
काय झोयली तू बघच केला नाही स्कोरर व्यस्त तू हे लक्ष दे. कधी होईल बघ धाव कधी होईल बघ आता धावसंख्या 32 ना 36 अच्छा ठीक आहे पण 26 पाहिजे 12 बॉल 12 चेंडू 26 धावांचा आव्हान. मनोजी काय सांगाल या सामन्याचं कसं आपण विश्लेषण कराल आणि सामना कुठं जाईल असं आपल्याला वाटतंय, कुठल्या दिशेला जाईल वाटतंय? देखिए मुझे लगता है कि इतने आसानी से घुटने नहीं टेकेगी रॉल्स रॉयस के खिलाड़ी, और जिस अंदाज में अब तक बल्लेबाजी हो रही है वाशी इंडियन के बल्लेबाजों की तरफ से, देखिए सत्यवान भगत मुकेश माथे को पानी लेकर पहुंचा, शायद गेम प्लानिंग होगी उनके मन में कि यहाँ से आप संजय सुतार को अपनी तरफ से बड़ा स्टॉक खेलने का प्रयास करना चाहिए, क्योंकि ये अब तक सफर उनका जो रहा है इस मैच में बहुत शानदार रहा है। ऐसा नहीं कि मैच हाथ से निकल चुका है, 26 रनों की अभी भी आवश्यकता है, 12 गेंदें बची है, प्रति ओवर में 13 रन बनाने, तो ये कोई बड़ा टारगेट तो नहीं लग रहा है, क्योंकि प्रति ओवर में 13 रन तो ज़्यादा नहीं है। अगर आपको एक बीच में अगर बड़ा शॉट मिल जाता है तो भी आपकी कोशिश यही होगी, 2 बाउंड्री अगर आ जाते, 5 सिंगल आ जाते तो भी काम चलेगा। लेकिन ये ऐसी स्थिति में राहुल रॉयल्स के गेंदबाज के लिए ये मुश्किल हो जाती है, क्योंकि नंबर 4 का जो ओवर होता है वहां मैच बहुत ज्यादा निर्भर करती है कि मैच कहां चला जाएगा। अगर नंबर 4 पर अगर आपने 5 या 6 रन ले जाते हैं तो फिर आखिरी ओवर में ज्यादा रन बन जाते हैं, फिर गेंदबाज के लिए मुश्किलें तो हो पाते हैं। तो ऐसे स्थिति में चेतन शिंदे का रोल जो है बतौर कप्तान के रूप में वो बहुत निर्णायक रहेगा, वो किसके साथ जाना चाहेंगे नंबर 4 के गेंदबाजी के लिए। नारायण आलेले आहेत गोलंदाजीसाठी. हा मात्र विजयमधील देखील चांगल्या फलंदाजी करण्याची क्षमता आहे. हिरामन हे देखील अजून खाली आहेत, याचं देखील अजून एक प्लस पॉइंट असेल पाटील. मुझे यही तो मैं सोच रहा था कि हिरामन पाटिल पैड बन के अभी भी तैनात है, उनका नंबर कब आएगा, क्योंकि विजय मनोहर पाटिल को भेजा तो है ये पिच हिटर के रूप में, लेकिन हिरामन पाटिल में क्षमता है बड़े हिट लगाने की, उनको ज्यादा अगर प्रमोट कर देते तो मुझे लगता है कि ज्यादा फायदेमंद होता। चलिए विजय पाटिल आ चुके हैं, अब गेंदबाजी में भी बदलाव किया है, नारायण आ चुके 12 गेंदों में 26 रन की आवश्यकता। नक्कीच विजय याच्यामध्ये देखील मोठे फटके मारतो आणि संघाला वेळोवेळी त्यांनी आजपर्यंत चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे 40 प्लस मध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. मात्र काही वेगळी रणनीती नारायण गोलंदाजीसाठी सज्ज, वाशीगाव हायवे यांच्या दिशेने वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4था विकेट घेऊन पहिल्या चेंडूवर चेंडू वा काय झेल बाद. ये हमारी फरमाइश आपने पूरी कर दी है, क्योंकि जब दर्शक सो जाते हैं और 40 प्लस का जब मैच हो तो ऐसे हालात में उनका मनोबल, उनके खून की गर्मी को और बढ़ाने के लिए इस तरह के गाने लगाना बहुत ज्यादा जरूरी है। चलिए 11 गेंदों में चाहिए 26 रन, गेंदबाजी पर है नारायण, सामने है हिरामन पाटिल, पहली गेंद डॉट निकल गई है, ज्यादा तेज गति से गेंदबाजी डाल रहे, अपने ही गेंदबाजी पर बहुत तेज कैच लपकने के बाद अपना मनोबल, अपना आत्मविश्वास 7वें आसमान पर पहुंचाकर गेंदबाजी डाल रहे। चेतन शिंदे की तारीफ करना चाहूंगा, नारायण से गेंदबाजी करवाने का फैसला किया। अब यहाँ पर दोनों बल्लेबाज बातचीत करने के लिए जा चुके हैं। अब ये देखने की सिंगल से काम नहीं चलेगा, ओर से चाटने से प्यास तो नहीं बुझेगी, यहाँ बड़ा हिट लगाने का प्रयास करना चाहिए। और जिस खिलाड़ी की जाने के लिए जाते हैं हिरामन पाटिल, जिस लंबे हिट के लिए जाने जाते हैं, वो हिट लगाने का प्रयास करना होगा। 2 गेंदों में एक भी रन नहीं आया है, इस बार आगे जाकर मारने का प्रयास, अराउंड द कार्पेट डीप लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन लिया है जी, 1 से संतुष्ट, 1 से संतुष्ट, 1 ही लेना पड़ेगा। तो इस 1 रन के साथ हिरामन पाटिल ने अपना खाता खोल दिया। टीम का स्कोर पहुंचा है 37। अभी भी इस मैच को जीतने के लिए लगभग 9 गेंदों में 25 रनों की आवश्यकता, 9 गेंदों में चाहिए 25 रन। संजय सुतार मैदान के चारों तरफ रन बना रहे हैं, ये उनका पसंदीदा ग्राउंड है तुकाराम, घरेलू मैदान है और घरेलू मैदान पर अपनी तरफ से बढ़िया स्ट्रोक खेलने की जानकारी रखते हैं संजय सुतार। बचपन यहाँ गया है, क्यों ना हो? आज ये जरूरी होता है, सुबह का सूरज निकलते बल्ला लेकर यहाँ आते हैं, तो कुछ हद तक जानकारी होगी। इस बार लॉकल में डालने का प्रयास, अराउंड द कारपेट डीप लॉन्ग ऑफ की दिशा में, एक्स्ट्रा के कवर के खिलाड़ी गेंद को फेंकेंगे। ये देखिए खराब थ्रो, दूसरा रन भी पूरा कर दिया है, 3 ये 3 रन पूरे कर दिए। ये देखिए
डीप मिड विकेट के खिलाड़ी खूबी से नाराज, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, बल्लेबाज को देखकर फील्डर हो रहा है दीवाना, ऐसे लग रहा है. नक्कीच 40 प्लसची संकल्पना आदरणीय प्रदीप मास्टर पाटील यांनी जी राबवली होती ती कुठेतरी कामाला येते आहे. 40 नंतर देखील 3-3 धावा अगदी सहज धावा करतायत. मनोजी काय सांगाल? तुकाराम जी, प्रदीप पाटिल का मैं बहुत बड़ा आदमी हूँ, लेकिन आप क्रिकेट के साथ साथ मसालेदार चीजें और शराब से थोड़ा सा दूर है. पीना जरूरी है क्योंकि जीना जरूरी है इसके लिए, लेकिन थोड़ा सा परहेज रखें. दरम्यान नारायण पुन्हा एकदा सज्ज राहिला मोरदकेचा मारा. यावेळी मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातं यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडूने या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 40, 22, 7 चेंडू 22 धावा हे शक्य आहे. मात्र एका दुसरा मोठा फटका या चेंडूवर जर लागला तर वेगळं चित्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. क्या 4 मिलते हैं या फिर 6 मिलते हैं या फिर सिंगल से स्ट्राइक अपने पास लेते हैं हीरामन पाटिल. नारायण अपनी तरफ से पहला और टीम की तरफ से नंबर 4 पर गेंदबाजी पर आ चुकी है. इस ओवर का अगला गेंद इस बार डीप लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी है वहां पर प्रयास किया, लेकिन गेंद गई दोनों खिलाड़ियों को चीरती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रनों की. अब तो मुझे लग रहा है डीजे मास्टर को भी थोड़ा सा जोश आया होगा. 2-3 कप चाय पीनी जरूरी है क्योंकि सेहत को सुस्ती से मस्ती में लाने के लिए चाय का सेवन करना बहुत ज्यादा जरूरी, लेकिन ज्यादा भी चाय ठीक नहीं है क्योंकि चाय में टेनिन होती है जो खतरनाक साबित होती है. चलिए आखिरी ओवर यानी 6 गेंदों में चाहिए 18 रन. तुकाराम, क्या चेतन शिंदे यहाँ पे कोई जुआ खेलना चाहेंगे? राकेश बोर है, शरद पाटिल भी गेंदबाजी कर सकते हैं, इनके अलावा किसी अन्य गेंदबाज के साथ जाना पसंद करेंगे? मुझे लगता है कि हीरामन पाटिल और संजय सुतार क्रीज पर है, तो यहाँ पे मिड एम्पेसर को लाना खतरे से खाली नहीं होगा. नक्कीच काहीतरी वेगळं होईल या 3 चेंडूमध्ये आपल्याला सामन्याचं चित्र नक्कीच आपल्याला पहली दो गेंदे ही परिणाम बता देगी. रुझान किस तरफ जाता है, हवा का रुख किस तरफ जाता है, मौसम का मिजाज कैसे बदलता है, पहली 2 या 3 गेंदे ही पता चल जाएगी. यावेळी थोडा सरसावून चेंडू जातोय डीप शॉट स्क्वेअर लेगला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न बहुधा करत नाहीये आणि 1 धाव, 2 धावा धावफलकावर लागतायत. तर तिसरा डावाचा प्रयत्न हीरामन यांचा मात्र. तो अगर हम एक बात तो मुझे देखने को मिली, शरद पाटिल ने प्रयास नहीं किया क्योंकि शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, डीप में शरद पाटिल मौजूद है, तो उनको मालूम है कि कैच लपकने के बजाय बाउंड्रीज को रोकना ज्यादा पसंदीदा उन्होंने किया. करेक्ट. तो 5 गेंदों में अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए 16 रन चाहिए. इक्का दुक्का रनों से काम नहीं चलेगा भैया, आपको चाहिए बाउंड्रीज. एक लंबा हिट चाहिए, 1-6 रन तो आने चाहिए, मैच में रोमांचकता बढ़ेगी. वाह 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 वाह, सुरेख. वाईट बॉल, अवंतर धावमध्ये वाढ. चला, अंपायरने इशारा दिलाय चेतनजी, आपण वाद घालू नये. अंपायरचा डिसिजन आहे, विनंती असेल खेळ. चेतन दा कूल डाउन, कमान. अंपायरचा इशारा आहे. भाई पंच परमेश्वर क्रिकेट के वो 2 सफेद हाथी होते हैं जिनसे मयान से निकला तीर उन्हें रोकना नामुमकिन. चलिए चेतन जी, भाई प्रतियोगिता वाशीगांव प्रीमियर लीग प्रतियोगिता है, ये कोई बड़ी प्रतियोगिता नहीं है, ये गांव की टूर्नामेंट है और पंच परमेश्वर जो है वो मेहमान नवाजी करने आए हैं. स्कोर बना है 47. अभी भी इस मैच को जीतने के लिए लगभग 15 रन ना, 5-15. 5 गेंदों में 15 रनों की आवश्यकता. वाशी इंडियन के भी इरादे मजबूत, राहुल सुवास के भी इरादे मजबूत. राहुल सुवास ने पहला मुकाबला जीता है जबकि वाशी इंडियन अपना पहला मुकाबला खेल रही है. पलना अगर देखा जाए राहुल सुवास का अभी भी भारी है. 5 गेंदों में अभी भी 15 की आवश्यकता. हिरा म्हणजे अंपायरने डिसिजन दिलेला आहे, आपण कुणाला वेळ दौडू नका. हिरा म्हणजे आपल्याला विनंती असेल, वेळ दौडू नका सर प्लीज. संजय दादा, अंपायरने डिसिजन दिलेला आहे, खेळ चालू करा. तो मुझे ऐसा लग रहा है काय नो बॉल. ओके,
नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉल. ओव्हर स्टेप नो बॉल. लाईन कट. ओके ओके. मला पण नाही समजला. नो बॉल साइड कट. निलेश हा चेंडू आहे की नाही? नो बॉल. ओके. फ्री हिट. फ्री हिट आहे या चेंडूवर. नो बॉल दिलाय. दरम्यान 5 चेंडू 15 धावा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू मिस होतोय. मात्र शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव वाचली. 1 धावाने समाधान. 4 चेंडू 14 धावा. मनोजी देखिए नो बॉल भी दिया था, किस्मत ने साथ तो दिया था, लेकिन किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. ये तो इस बात से साफ दिखाई दे रहा है. यहाँ पे 4 गेंदों में 14 रनों की आवश्यकता. तो क्रिकेट ऐसा खेल है जिसकी एक सिक्के की तरफ हाथ, दूसरे सिक्के की तरफ जीत होती है. तो कोशिश लगातार करनी चाहिए. एक बार बड़ा शॉट मारने का प्रयास है डीप लॉन्गर की दिशा में. 4 रन और मिलेंगे. सीमा पार 4. तीन गेंदों में अभी भी 10 रनों की आवश्यकता. स्कोर बना है 52. मैच कहां से कहां चला जाता है यह अंदाजा निकालना मुश्किल होगा. गेंदबाज की भी तारीफ करनी चाहिए. 3 गेंदों में 10 रनों की आवश्यकता. दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार बड़ा शॉट मारने का प्रयास. बाहरी किनारा. आसान सा कैच. क्या कहेंगे स्कोरलेस एम्पायर दिनेश भगत. जी हाँ, क्रॉस झाला. तो नए बल्लेबाज आ चुके हैं. काशीनाथ पाटिल अपने जमाने के धुरंधर बल्लेबाज रह चुके हैं, लेकिन आज भी क्रिकेट की एक लत कहते हैं वो अभी भी जीवित रखी हुई है. 2 गेंदों में 10 रनों की आवश्यकता. कमाल की गेंदबाजी. हिरामन पाटिल का विकेट हासिल करने के बाद राहुल सुरवाइस की टीम ने इस मैच में अपनी पकड़ और भी मजबूत करके रखी हुई है. 2 गेंदों में चाहिए 10 रन. 1 बाउंड्रीज 1 6 रन. 2 बाउंड्रीज से काम नहीं चलेगा. बीच में अगर व्हाइट बॉल आ जाता है तो फिर थोड़ी सी मुश्किल बढ़ सकती है. गेंदबाज अपनी तरफ से पूरी कोशिश करते हुए. ये देखिए बड़ा शॉट मारने का प्रयास. यहां पे डॉट बॉल. यहां पे डॉट बॉल. लॉन्च ट्रैक पर संजय सुतार और उमेश भोर जो कि अंपायर है उनसे कुछ बातचीत करवा रहे, कुछ नसीहत मांग रहे हैं. लेकिन संजय सुतार को यह देखना चाहिए कि पंच परमेश्वर क्रिकेट के सबसे बड़े महत्वपूर्ण भाग होते हैं. आखिरी गेंद बची है. 9 रनों 10 रनों की अभी भी आवश्यकता. अब तो लगभग हार लगभग तय हो चुकी है वाशी इंडियन की. यहां पे नो बॉल या फिर व्हाइट बॉल से तो काम नहीं चलेगा. नो बॉल पे अगर बड़ा हिट मिल जाता है, बाउंड्रीज मिल जाती है तो पार्सल मिलेंगे, अन्यथा मुश्किल है. आखिरी गेंद और 10 रन. चलिए टाइम पास मत कीजिए. राहुल सुरवाइस चलिए आखिरी गेंद फेंकनी है. टाइम पास मत कीजिए. एक और मैच खिलवाना है. आखिरी गेंद केवल 10 रन. ये देखिए बड़ा शॉट मारने का प्रयास. अतिरिक्त उछाल है. खिलाड़ी उसके पीछे